काल 10 जुलै रोजी रात्री इन्फॉर्मेशन मिळालेली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे जे पोलीस निरीक्षक आहेत संदीप पाटील यांना अशी माहिती मिळाली होती की शहरामध्ये आहे रॉयल पॅलेस हॉटेल आहे, त्या ठिकाणी रूम नंबर 209 मध्ये 3 पत्ती जुगार बेकायदेशीररित्या खेळला जातो आहे. अशी माहिती मिळाल्यावरून त्यांनी त्यांचे जे अधिकारी आहेत PSI बागल आणि त्यांचे 6 लोक अशी टीम तिथं व्हेरिफिकेशनसाठी पाठवली. त्यांनी रूममध्ये नॉक करून व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्यांना तिथे 8 लोक एकूण हा 3 पत्ती जुगार खेळताना मिळून आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी तिथं रेड केली. त्या रेडमध्ये त्यांना 6,17,000 रुपये कॅश आणि 13,80,000 रुपयाचे 13 मोबाईल असा 19,97,000 रुपयाचा मुद्देमाल मिळालेला आहे. त्याप्रमाणे त्यांनी सदर सर्व आरोपींना ताब्यात घेऊन रामानंद नगर पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि पंचनामा करून हा सर्व मुद्देमाल जप्त केलेला आहे. तसंच रामानंद नगर पोलीस स्टेशनला सदर 8 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गॅम्बलिंग ॲक्टप्रमाणे. ताब्यात घेतले काय ताब्यात सगळ्या आरोपींना घेतलेलं होतं, परंतु ह्या प्रोव्हिजन नोटीस देण्याची प्रोव्हिजन असल्यामुळे त्यांनी नोटीस देऊन परत सोडलेलं आहे पोलीस स्टेशन. याच्यामध्ये काही राजकीय व्यक्ती पण आहेत असं सांगितलं जातं. तपासामध्ये जे निष्पन्न होईल ते त्यांचे बॅकग्राऊंड आता समजल्यानंतर समोर येईल, परंतु तपासामध्ये सध्या तरी आम्हाला जे माहिती मिळाली त्याप्रमाणे आपला तपास सुरू आहे. हॉटेल मालकांनी जर सदर रूम अवेलेबल करून दिलेली आहे नमूदचे लोकांना, तर असं निष्पन्न झालं तपासात तर त्यांच्यावर 100% कारवाई करण्यात येईल.